नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का जे कंबाईंड पूर्व परीक्षा आहे 2026ची जी ऑक्टोबर महिन्यामध्ये होत आहे, तर त्यासाठी आपण नाही का लास्ट 3 मंथ स्ट्रॅटेजी आणलेली आहे, जेणेकरून नाही का तुमचे जे मार्क्स आहे 60 प्लस कसे जाता येईल तुम्हाला, किंवा तुमचे जे 30 मार्क असेल किंवा 25 मार्क असेल त्यामध्ये तुमचे 25 ते 30 मार्क कसे वाढवता येईल ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की समजणार आहे। आणि लक्षात घ्या, हे जर तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर 100% सांगतो ना मार्क वाढणार आहे। फक्त तुम्ही नाही का यामध्ये नाही का चुकले नाही पाहिजे, फक्त इतकी तुम्ही काळजी घ्या, लक्षात घ्या। कारण की मी डिटेलमध्ये सांगतोच आता काय करायचं आहे नेमकं, तर तुम्ही ते पाहून घ्या, आजचा व्हिडिओ नक्की पहा, कारण की हेल्पफुल ठरणार आहे। कारण की आपल्याला नाही का आपण इतकं 1-2 वर्ष असो 4 वर्ष असो जे काही अभ्यास केला आपण ते आपण 3 महिन्यात कंप्लीट करणार आहोत का? शक्यच नाही आहे। परंतु आपण या 3 महिन्यामध्ये नेमकं काय वाचायचं काय स्किप करायचं हेच तुम्हाला आज कळणार आहे। आणि नक्कीच नाही का तुम्हाला यावरून डायरेक्शन मिळणार आहे। आणि मला बऱ्याच जण कमेंट करत होते की बा मेंटरशिप बॅच घ्या, मेंटरशिप बॅच घ्या। जर कसं माहीत आहे का, आपला आहे व्हाईट बोर्ड तुम्हाला माहीत आहे, परंतु आपण कसं सर्वांचे व्हिडिओ असे बनवू शकत नाही डिटेलमध्ये, जसं आपण 1-1 तासाचे बनवले तर आपल्याला तुम्हाला तर माहीत आहे व्हाईट बोर्डवर शक्य आहे का? नाहीच आहे। कारण की एक व्हिडिओ जर टाकायला म्हटलं तर जवळपास 5-6 तास लागतात त्याला, एडिटिंग मग डाउनलोडिंग बऱ्याच गोष्टी आहे, त्यामुळे नाही का शक्य होत नाही। परंतु जर तुम्ही जर काही जण स्टुडंट जर इंटरेस्ट दिसत असेल किंवा मी मेंटरशिप बॅच घ्यावं फ्रीसाठी, तर नक्की नाही का तुम्ही मला कमेंट करा आणि आपल्या टेलिग्रामवर पर्सनल मेसेज करा, जेणेकरून कसं 30-40 जण जर झाले असेल तर मी एक विचार करतो की बा आपण घेऊ। कारण की बा मला कंबाईंडमध्ये जे झालेली आहे 24 71 मार्क होते, त्यानंतर 60 असे मार्क आहे। ग्रुप सी मध्ये आपण कसं ग्रुप सी इंटरेस्ट देत नाही, परंतु ग्रुप सी आपण असं जाऊनही आलो तरी आपल्याला 60 मार्क भेटते तिच्यात। आणि राज्यसेवा 3 वेळा दिलेली आहे मेन्स, मागची 2024ची रास्ट दिली होती मी, त्यामध्ये माझा 12 मार्कनी कट ऑफ कटलो होतो मी। त्यानंतर मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न देत नसतो, परंतु 25चं दिलं नाही, 26चं मी भरून टाकला। 26मध्ये मला 100 मार्क आहे। पहिल्या आन्सर किने 105 होते, सेकंड आन्सर किने 100 झाली, 100.50 कट ऑफ माहीत आहे तुम्हाला, बराच कमी म्हणजे कट ऑफपेक्षा जास्तच मार्क आहे। तर लक्षात घ्या, सांगण्याचं तात्पर्य काय माहीत आहे का, हे मी केलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे। एक लक्षात घ्या, माझा कोणताही व्हिडिओ तुम्ही पहा जुना, जे न्यू स्टुडंट असेल मी त्यामध्ये नाही का 100% जेन्युइनली सांगण्याचा प्रयत्न करतो आणि नेमकं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तेच सांगितलेलं आहे। आणि मी पूर्वीच सांगितलेलं आहे की 10 पेज वाचण्यापेक्षा जर आपल्याला 10 पेज वाचल्यावर एक समाधान वाटत असेल किंवा 10 पेज वाचले म्हणजे मी समाधान, आपण मार्क वाढणार का? नाही। परंतु मी काय केलेलं आहे, जे तुमचे 10-15 पेज आहे तर त्या 10-15 पेजमधून एक पेजची माहिती कशी क्रस घ्यायची ते मी तुम्हाला नाही का इकॉनॉमिक्स आणि सायन्सच्या व्हिडिओमधून सांगितलेली आहे। कारण की इकॉनॉमिक्स सायन्सचे जवळपास 20 इकॉनॉमिक्स सायन्सचे 25 व्हिडिओ टाकलेले आहे आजचा व्हिडिओ। आणि त्यातून तुम्हाला काय कळते की बा अभ्यास कसा करायचा हे नक्की कळणार आहे। आणि ते नक्की पहा, ज्या स्टुडंटनी पाहिलं नसेल तर नक्की पहा, कारण की प्रत्येक व्हिडिओमधून नाही का काही ना काही शिकण्यासारखं आहे, कारण की त्यातून अनुभव आहे। आणि एक लक्षात घ्यायचं, यशस्वी झालं म्हणजे की बा तो यशस्वी झाला तर खूपच चांगली गोष्ट आहे, परंतु जर आपण म्हटलं यशस्वी माणसापासूनच आपण नाही का शिकलो पाहिजे असं नाही आहे। अपयशी माणसापासून सुद्धा शिकता येते, कारण की अपयशी माणूस खूप काही चुका करून बसलेला असतो आणि त्याला जर तुम्ही विचारलं नेमकं काय चूक झाली ते नक्की सांगू शकते। परंतु आपला कसं असते टेंडन्सी, ज्याचा रिझल्ट झाला त्यानंच अभ्यास केला आणि ज्याचा रिझल्ट नाही तो अभ्यास केला नाही असं नसते। कारण की बा सक्सेसमध्ये जे शेवटी असते ना बाउंड्री लेवलची 1, 2, 4, 5 मार्क कमी, तर ते 4-5 मार्क त्याची नाही का नशिबानं किंवा म्हणा काही लॉजिक लागले त्याची शेवटी, पण माझी चुकले। 50 होते, 50 माझे लागले नाही त्याचे लागले, असं होऊ शकते। हे 4-5 हे काही कमी मार्क नाही, सर्वांचा अभ्यास सेम लेवलवर असते, परंतु आपली टेंडन्सी कसं असते ज्याचा रिझल्ट आला त्याने संघर्ष केला असं नाही आहे। आणि अपयशा व्यक्तीपासूनच खूप काही शिकते, कारण की ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगते की या पद्धतीने जर तू केला तर तुझा रिझल्ट येणार नाही। यशस्वी व्यक्ती काय, यशस्वी व्यक्तीने तुम्हाला काही सांगितलं म्हणजे सर्वजण नाही आहे पण काही सांगितलं तरी आपल्याला कसं वाटते हेच करावं असं नसते। लक्षात घ्या। आणि म्हणजे आम्ही अपयशी आहोत म्हणजे याचा अर्थ हे नाही की बा आम्हाला सांगता येत नाही। लक्षात घ्या, हे तुम्ही व्हेरीफाय करायला पाहिजे की बा नेमकं बा अपयशी व्यक्तीला सुद्धा विचारलं पाहिजे आणि सक्सेस व्यक्तीला सुद्धा, तो हे आजपर्यंतच्या इतिहासातून कळते की बा आपण कोणाचं ऐकलं तर नक्कीच फायदा होतो, कॉमन गोष्टी काय आहे। परंतु अपयशी व्यक्ती जास्त सांगू शकतो असं वाटते मला पर्सनली।
लक्षात घ्या. आणि ज्या व्यक्तींना खरंच वाटते की बा मेंटॉरशिप करा त्यांनी करा, आणि मी मेंटॉरशिपमध्ये जर 30 जण राहिले तर नक्की सांगतो मी नेमकं. म्हणजे असं नाही होणार की बा मी व्हिडिओमध्ये जे सांगणार आणि ते तिथं नाही, मी तेच नक्की सांगेन की बा अशा पद्धतीने राहीन आपलीवाली डे. म्हणजे आपल्याला 3 महिन्याचा प्लॅन आहे ना, आता 3 महिन्यात कशा पद्धतीने करू हे. परंतु आपला काय राहील, 1 मार्क फिक्स झाला पाहिजे हर हॉट टॉपिकमधून, जे मी तुम्हाला सांगणार त्यामधून की हे करा. आणि मी याचा एक डेमो टाकणार की बा असाच राहणार आहे आपला फॉर्मेट. जर हे तुम्हाला पटलं तरच जॉईन करायचं, नाही तर नाही करायचं. कारण मी तर ते तुम्हाला नाही का मागच्या व्हिडिओमधून जेवढे आहे सर्वांमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी कळते तुम्हाला. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की बा मला रिस्क घ्यायची नाही आहे, तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, पर्सनली करा आणि याच्या खाली करा नक्की. कारण की अनुभव आहे मला खूप. परंतु कसं आहे, आता पूर्वीसारखा टाईम भेटत नाही. जसा पूर्वी करू मी जेव्हा चुकीच्या पद्धतीने करू, आता 8 तास अभ्यास करणं शक्य होत नाही, हे खरं सांगणं म्हणजे. नाहीतर निघणं म्हणजे निघते माणूस मेन्स बी. परंतु काही मार्क पुढे राहतात की जे म्हणतो ना रिव्हिजन इम्पॉर्टंट असते. रिव्हिजन केलं तर तुमचे 10 ते 15 मार्क 20 मार्क वाढतात, हे सत्य गोष्ट आहे. जाऊ दे, ते मोठा व्हिडिओ होईल. आज जो आपण आपल्या ग्रुप सी बद्दल, हे जर तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो केली नक्कीच तुमच्या मार्कमध्ये वाढ होऊ शकते. कारण की माझी झालेली आहे, तुम्ही पाहत असाल मी आत्ता टेलिग्रामवरून नाही का मार्कशीट टाकलेली आहे की अशा यासाठी टाकलेली आहे की बा जे न्यू स्टुडंट आहे त्यांना बा या चॅनलवरून बा की बा जे गायडन्स करतायत बा योग्य पद्धतीनेच करताय. आणि ऑलरेडी मी घेतलेली मार्क्स आहे, काही त्यात काही फेक नाही आहे का, काहीच नाही. त्यामुळे तुम्ही फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे. कारण की 17 स्ट्रॅटेजी फॉलो करण्यापेक्षा एक करायचं. आणि आपला कधी बी ऑब्जेक्टिव्ह काय असते माहीत आहे का, वाचून नाही फक्त सर्व रीडिंग करायचं नसतेच. आपला ऑब्जेक्ट काय असते, जे मी वाचत आहो ते PIQ ओरिएंटेड वाचत आहो का, लॉजिक आहे का, ॲनालिसिस आहे का, यामध्ये चुकत आहो का, आणि नेमकं 1 पेज किंवा 2 पेजमधून जर आला प्रश्न तर आपण कसा सॉल्व करायचा हेच सांगण्याचा उद्देश असते व्हिडिओमधून. नाही तर मी खूप वाचलं आणि मार्क भेटणार असं होत नाही. कमी वाचायचं आहे, स्ट्रॉंग करायचा आहे, पाठ करायचा आहे. हे आता आपण पाहू नंतरच्या व्हिडिओमध्ये. आता हे थोडं वरचं दिसत नसत तर पुन्हा सांगतो मी, MPSCला जर ओळखायचे असेल तर आपण 2 गोष्टीतूनच ओळखू शकतो. एक आहे सिलेबस आणि दुसरा आहे PIQ. हे काय आहे बा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिलेबस. सिलेबसमध्ये काय कळते माहीत आहे का आपल्याला, की आपल्याला किती सब्जेक्ट असतात, त्या सब्जेक्टमध्ये काय काय कोणते घटक आहे किंवा सब घटक आहे हे आपल्याला त्यातून कळते. परंतु समजा जर आता मी उदाहरणार्थ जर तुम्हाला म्हटलं की आधुनिक भारताचा इतिहास आहे, बरोबर आहे, परंतु विशेषतः महाराष्ट्राचा आहे. परंतु जर न्यू स्टुडंट असेल, सिलेबस माहीत नसेल, तो प्राचीन बिन इतिहास वाचतो, मध्ययुगीन, परंतु ते आपल्याला आहे का नाही, मग आपण ते स्किप करावं. हे सिलेबसून कळते. परंतु त्यामध्ये काय वाचायचं नेमकं ते सिलेबसमध्ये केलेलं नाही आहे जास्त कवर. मग आपण काय करत असतो, मग ते PIQ करत असतो. PIQ काय करत असते, उदाहरणार्थ आपल्याला एक उदाहरण सांगतो. समजा आता जर आयोगाने काय केलेलं आहे, विज्ञानमध्ये सायन्स टॉपिक जर आपण पाहिला सिलेबसमध्ये, त्याचे 5 प्रकार पडतात. एक आहे बायोलॉजी, जीवशास्त्र, केमिस्ट्री, त्याच्यानंतर फिजिक्स, त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल, बॉटनी म्हणता येईल, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र. याला आपण हे गोष्टी आहे आपल्याला माहीत आहे. परंतु आपल्याला यामध्ये त्यांनी हे केलेलं नाही डिवायडेशन किंवा नेमकं बा वनस्पतीमध्ये काय वाचायला पाहिजे, केमिस्ट्रीमध्ये काय वाचायला, असं नाही. मग ते कुठं कळणार नवीन स्टुडंटला, ते कळणार आहे आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे वापरतो आपण 21,000 लोकसेवा पब्लिकेशनचा. ते तुमच्यापाशी पाहिजेनच, ते नसन तर तुमचा रिझल्ट येत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला काय कसं, समजा आता जसं वनस्पतीचं उदाहरण घेतलं तर वनस्पतीमध्ये काय इम्पॉर्टंट वाचायचं आहे, वनस्पती तो खूप मोठं टॉपिक आहे. मग आपल्याला PIQमध्ये जेव्हा पाहतो आपण तेव्हा कळते आपल्याला वनस्पतीचे जे 16 मूलद्रव्ये असतात त्याच्यावर प्रश्न आहे. म्हणजे वनस्पती 16 मूलद्रव्यामध्ये कशावर आहे, आणखी सूक्ष्म कोणते, मोठ्या प्रमाणात कोणती आणि प्राथमिक कोणती, बेसिक ज्याला एलिमेंट म्हणतो. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन कोणता आहे ते माहीत आहे का, हे 16 मूलद्रव्य आहे, या 16 मूलद्रव्याच्या अभावामुळे कोणते रोग होते त्याच्यावर प्रश्न आहे. तिसरा क्वेश्चन कोणता आहे, वनस्पतीवरचे रोग जे फंगलमुळे होते, म्हणजे कवक, बॅक्टेरिया त्यालाच म्हणतो आपण, त्यानंतर विषाणू, त्याच्यानंतर आहे कवक झालं जीवाणूमुळे, या 3 गोष्टीमुळे होते, यावर प्रश्न आहे की बा कशामुळे कोणता होते, काय होते, हे PIQ सांगतो. त्यानंतर तिसरा फॉर्मॅट काय टाईप येत्या वनस्पतीमध्ये, वनस्पतीचे हार्मोन जे आहे संप्रेरक, याच्यावर प्रश्न आहे. ज्याच्यामध्ये जवळपास 5 हार्मोन्स आहे. रिपिटिव्हली क्वेश्चन आहे, 1 पेज 1 मार्क. आपण सर्व घेतलेलं आहे. इकॉनॉमिक्स सायन्ससाठी तुम्हाला काहीच करावं लागत नाही, व्हिडिओ पहा फक्त, प्रत्येक व्हिडिओतून 1 मार्क होईल. आणि वनस्पती हार्मोन्स कोणते, मग आहे त्याच्यामध्ये ऑक्झिन्स आहे, जिब्रुलिन आहे, सायटोकायनिन आहे, त्यानंतर इथिलिन आहे, असे काही 5 प्रकार आहे.
आणि एक आहे अभ्यासाची ॲसिड, याला आपण स्ट्रेस हार्मोन म्हणतो. हे 5 आहे. मग याच्यावरचेच प्रश्न रिपीटिव्हली येते. हे आपण या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न. म्हणजे मग हे कळलं कशावरून तुम्हाला हे प्रकार, तर ते कळलं आहे तुम्हाला PIQ वरून. म्हणून मी म्हटलेलं आहे सिलेबसवरून काही गोष्टी कळतात, पण PIQ वरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात. नेमकं कुठं जायचं, कुठपर्यंत जायचं, कुठं नाही. आणि त्यात बिन काय कळते माहिती आहे का, कोणते टॉपिक जर केले रिपीटिव्हली आले तर त्याचा मार्क भेटते. आपला डायरा कळून जाते, एक लिमिट कळते. हे केलं जसं आता मी म्हटलं वनस्पतीचे हार्मोन्स आहे 5च आहे त्याची कार्य, आणि रिपीटिव्हली क्वेश्चन येते. हे तुमचा झाला, याच्यात चुकलोच नाही, पण हे झाला तुमचा हॉट टॉपिक. बरोबर आहे. त्यानंतर हे जर तुम्ही केलं, याच्यात जर चुकले तर तुम्ही मागं जाता. जसं मग आपल्याला वनस्पतीचे शेवाळ आहे, शेवाळ्याचे 3 शेवाळ्याचे प्रकार आहे. हरीश शेवाळ आहे, त्यानंतर ब्राऊन आहे, तपकिरी आहे, लाल आहे. हे आहे ना, याच्यावर प्रश्न आहे. हाय काय माहिती 1 पेज. हे आपण सर्व व्हिडिओमधून गेलं, मोठा व्हिडिओ होईल. फक्त सांगण्याचा उद्देश काय, PIQ फार महत्त्वाचे आहे, PIQ शिवाय निघत नाही. आता हे तुम्हाला मी इथं समोर सेकंड सेंटेन्समध्ये घेतलेलं आहे. पहा, PIQचा अभ्यास कसा करायचा हे फार मॅटर आहे, कारण की हेच तुम्हाला आता 3 महिन्यात करायचं आहे. PIQचा अभ्यास कसा करायचा. आता जे तुम्हाला मी बोललो वनस्पतीचं ते PIQच होय ना, कारण की आता जर पहा उदाहरणार्थ एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा जर आता प्रश्न आलेला आहे वनस्पतीच्या हार्मोन्सवरचा घेऊ उदाहरण म्हणून, तर तुम्ही आता PIQ पाहिला तर तुम्हाला काय कळलं पाहिजे, नवीन स्टुडंटना कळणार नाही बा वनस्पतीच्या हार्मोन्सवर प्रश्न आहे की सर्वात असं विचारलं बा कोणता हार्मोन्स आहे की जे बा फळ पिकवण्यासाठी वापरलं जाते. मग हे तुम्हाला काय राहील उत्तर इथिलीन. बरोबर आहे. मग इथंच थांबायचं का नाही. मग बाकीचे ऑप्शन काय होते, इथिलीन होतं, सायटोकायनिन होतं, जिब्रेलिन्स होतं, ऑक्झिन्स होतं. हे काय होय, हे वनस्पतीचे 5 हार्मोन्स आहे. हे प्रश्न आहे. मग हे कुठं कळणार तुम्हाला, 21,000 गेले तिथं कळणार की वनस्पती टॉपिकमध्ये हार्मोन्सवर किती प्रश्न आहे. मग तुम्हाला कळणार तिथे 7 ते 8 क्वेश्चन्स आहे, आणि हा क्वेश्चन ऑलरेडी रिपीट आहे. मग तुम्ही काय करता, त्याची ते PIQ लिंक करता. म्हणजे मी काय म्हणतो, आपल्याला डिटेल वाचायचं नाही. वनस्पती घेतलं पहिल्या पेजपासून वाचायचं नाही आहे. वनस्पतीमध्ये नेमकं काय वाचायचं तेच करायचं आपल्याला. हॉट टॉपिक जे म्हटलं तेच, आणि हॉट टॉपिक सिलेक्ट करणं, कारण की आता पहा विज्ञानमध्ये असे बरेच टॉपिक आहे की जवळपास 100ही काढले ना तुम्ही तरी कमीच आहे. परंतु आपण काय करणार आहोत, सुरुवातीला 20 ते 20 टॉपिक घेणार आहोत. ते 20 टॉपिक हॉट आहे. हे पेपर सेटर करताना हेच घेते, हे तुम्हाला समजलं पाहिजे. नाही तर तुम्ही कसं मला खूप वाचायचं आहे मार्क वाढणार का, नाही, असं होणार नाही. मी जे तुम्हाला हॉट टॉपिक म्हणताय, हॉट टॉपिकची लिस्टसुद्धा आपल्या टेलिग्रामवर टाकली, व्हिडिओसुद्धा आहे. इकॉनॉमिक सायन्ससाठी वेगळं काहीच करायचं नाही, फक्त व्हिडिओ पाहायचे. जवळपास 20-24 आता जे कंबाईंड ग्रुप बी झालेली आहे 26ची, जवळपास 27 क्वेश्चन आले आहे. आपण सोर्स टाकलेला आहे आणि PDF टाकलेली आहे. ग्रुप बीचाच नाही, सीलाही आलेली आहे, मेन्सली आलेली आहे, त्याच्यानंतर राज्यसेवा प्रीला सुद्धा आलेली आहे. बऱ्याच आहे, PDF टाकलेली आहे. म्हणजे ते काय बनून नाही आहे, सर्व तुम्हाला तिथे सोर्स समजते बा कसा प्रश्न आला. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे कोणत्या गोष्टीला पाहिलं तर असं पाहायचं. जसा आता प्रश्न आला वनस्पतीचे 16 मूलद्रव्यावर, तर मी काय करीन, वनस्पतीचे 16 मूलद्रव्यावर प्रश्न आला, सूक्ष्म, स्थूल किंवा प्राथमिक. मग तुम्ही फक्त तेवढेच प्रश्न पाहायचा 21,000 मध्ये बा 16 मूलद्रव्यावरचे प्रश्न कोणते होय, मग ते तुम्हाला कळते. हे 7-8 प्रश्न, हे झाली तुमची स्ट्रॅटेजी. आणि हे जर स्ट्रॅटेजी या मेथडनं जर गेले तुम्ही, सिलेक्टिव्ह मेथड जे म्हणतो आपण की बा वनस्पतीमध्ये मला 7-8 टॉपिक करायचे, हे पहिले करतो मी, बाकी नंतर. मग 7-8 टॉपिक केल्यावर काय होते, आयोग पुन्हा त्याच्यावरच प्रश्न विचारते. होईल कसं, PIQ ओरिएंटेड स्टडी होत आहे, त्यात PIQ ॲड होत आहे, त्यानंतर तुम्ही ॲनालिसिस पण करत आहे, आणि लॉजिक काही असन ते सुद्धा माहीत होतं. या 3 गोष्टीवर तुमची पकड पाहिजे, तरच तुमचा रिझल्ट येते, हे लक्षात घ्या. त्यानंतर पहा PIQ ॲनालिसिस म्हणजे काय, हेच आता जे वनस्पतीचं उदाहरण दिलं तेच होय. 4 ऑप्शन आहे बा, ते ऑप्शनमध्ये बा हे याचे कार्य काय, वैशिष्ट्य काय, संदर्भ ग्रंथात जोड दिली, PIQ जोड दिली, त्यामुळे आपल्याला कळते. जसं आता मी PIQ ॲनालिसिस इथं कसं मोठं होईल यावर आपले व्हिडिओच आहे. आयटकचा व्हिडिओ पहा तुम्ही, टाकलेला ब्लडचा पहा, त्याच्यावरून तुम्हाला ॲनालिसिस म्हणजे काय हे पूर्ण कळणार आहे. आणि त्याच टाईपने वाचायचं, नाही तर पहिल्या पेजपासून वाचलं तर तुमचा काहीच होणार नाही, फ्रीसुद्धा निघणार नाही. फक्त समाधान वाटेल की मी अभ्यास झाला बा, मला मार्कमध्ये 1 मार्क वाढणार नाही आहे. आणि मी जे मेथड सांगत आहे तुम्हाला PIQ नुसार जायचं, हे कशामुळे 7 ते 8 मेथड झालेले आहे. त्यापैकी सर्वात शेवटची मेथड तुम्हाला सांगितली आहे 8वी. 7 चुका तर झाल्या आपल्या, हे मेथड न वापरता आपण कुठपर्यंत गेलो. मी डायरेक्ट तुम्हाला 8वी सांगितली. येणे फक्त तुम्ही काय करा, एक दिवस करून पहा, फक्त एक टॉपिक पहा तुमच्या याच्यात कसं जाते. 70 ते 80% वर पहिल्याच रिडिंगमध्ये जाते तुमचं. आपल्याला आता पुस्तक वाचायचं नाही आहे. आता आपल्याला समजा जर आता आपण म्हटलं की बा पहिले पूर्ण टॉपिक वाचा,
मग त्याच्यानंतरचे PIQ, असं नाही PIQ जायचं आणि पुन्हा त्याच्याकडे जा. जसं आता उदाहरणार्थ मसुदा समिती तुम्ही वाचत आहे, तर मसुदा समितीवरचे पहिले प्रश्न पाहायचे PIQ मध्ये जाऊ की मसुदा समिती किती आहे, तिथं समजते अध्यक्षावर आहे, सदस्यावर आहे, त्याच्यानंतर कधी स्थापन झाली त्याच्यावर आहे, बऱ्याच गोष्टी आहे. मग तुम्हालाच कळते की मग ह्याच्यावर रिपिटिव्हली क्वेश्चन येत आहे. मग आपण मसुदा समिती करतो, त्यानंतर संदर्भ ग्रंथामध्ये फक्त मसुदा समिती वाचणार ॲनालिसिस, म्हणजे तुम्ही कधीच चुकत नाही. मग तुम्ही वाचणार काय, घटना समिती पूर्णच वाचणार आहे, परंतु तुम्ही तुकड्यात वाचणार आहे, टॉपिकनुसार वाचणार आहे, हे सर्वात जास्त आहे. म्हणून मी म्हटलं हे वेगळं करा तुम्ही. त्यानंतर पहा लॉजिक ट्रिक्स म्हणजे काय, याच्याशिवाय बघा ह्या 3 गोष्टी PIQ, ॲनालिसिस आणि लॉजिक ट्रिक्स, या 3 गोष्टीचं बॅलेन्स झाल्याशिवाय तुम्ही पास होत नाही. हे 100% सत्य आहे. कारण की तुम्ही जर नुसते PIQ केले, ॲनालिसिस, लॉजिक नाही माहीत, तर तुमचे 10 ते 15 मार्क कमी येणार आहे. कारण की जर तुम्ही लॉजिक ट्रिक्सचं माहीतच नाही तुम्हाला, तर मी ऑलरेडी 2 व्हिडिओ टाकलेले यायची. एका राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा आणि एक 3-4 महिन्यापूर्वी टाकलेला आहे, त्याचं लिहूनच आहे थंबनेल, लॉजिक आणि ट्रिक्स. हे 2 व्हिडिओ पाहायचे. राज्यसेवाचा काउंट पाहायचा, कंबाईंड जरी तुम्ही देत राहिले तरी ते पहा. पेपर सेटर तोच आहे आपला. तिथं मी सांगितलेलं आहे कोणता क्वेश्चन लॉजिकचा आहे, कोणता नाही आहे, कोणता स्किप करायचा, कोणता लॉजिकनं चुकणारच होता, सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. फक्त तिथं काय करायचं, पेपर समोर ठेवायचा राज्यसेवेचा. कारण की तिथं काय 100 प्रश्न मला शक्य नाही आहे लावणं, म्हणून मी फक्त तिथं सांगितलं की बा हे लॉजिक होतं का, मग इथं काय चुकायला पाहतं, इथं चुकणंच अपेक्षित होतं, इथं बरोबर. हे तुम्ही फक्त फॉर्मॅट डोक्यात टाका. मी जे विचार करतो नक्कीच तुमच्या 10 ते 15 मार्क. आणि आता कंबाईंड झाला ना, तुम्हाला वाटते की बा पेपर पॅटर्न चेंज आहे का, थोडंसं सेंटेन्स आहे, परंतु पूर्ण मॅक्झिमम रिपिटिव्ह क्वेश्चन आहे आणि लॉजिक बी नाही त्याच्यात लागते. कारण की आम्ही तिथंच गेलेलो आहोत आणि फक्त तुमचं काय झालं, टाईम मॅनेजमेंट झाला नाही. तुम्हाला GS जे म्हणतो ना, हे तोंडपाठ पाहिजे. हे PIQ ॲनालिसिस जे बोलतो ना मी, हे पाठ पाहिजे. त्याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन आला. असं समजा बरं, बाळशास्त्री जांभेकर क्वेश्चन आला 1840 जस्टिस ऑफ पीस आणि बऱ्याच तरतुदी होत्या 3-4. हे ऑलरेडी रिपीट क्वेश्चन आहे 10 वेळा. 10 वेळा म्हणण्याचा अर्थ काय, याच्यावर 10 वेळा प्रश्न आलेले आहे, परंतु हे जे क्वेश्चन बोललो 1840 2 वेळा आलेलं आहे. मग तुम्ही तिथं जाऊन वाचता सेंटेन्स, काय फायदा आहे का त्याच्यात? नाही. जे ऑलरेडी रिपीट येत आहे ते तुम्हालाच माहीत नाही, मग ते तुम्हाला तिथं वेळ लागणार नाही का त्याच्यात? मग आम्ही काय केलं, गेलो सेंटेन्स 1840 दिसलं जस्टिस ऑफ पीस बाळशास्त्री, म्हणजे आम्हाला पाठ होतं PIQ, म्हणून मी म्हटलं PIQ पाठ पाहिजे, नाही तर काही आभासच होती तुम्हाला. हे लक्षात घ्या. मोठा व्हिडिओ होईल त्यानंतर बा. आणि हे जे 3 गोष्टी आहे, तुमची चौकट पाहिजे, याच्यात चुकलं नाही पाहिजे. आपली चौकट यात चुकलो नाही पाहिजे. हे यामध्ये जर चुकले तर आपला रिझल्ट येत नाही. तुम्हाला जर वाटतं असेल की आउट ऑफ क्वेश्चन आला, तेच माहीत पाहिजे, त्याचाच मी ॲनालिसिस करतो, हे फार चुकीचं आहे. जे ऑलरेडी रिपिटिव्हली टाईप येत आहे किंवा टॉपिक येत आहे त्याच्यावर तुमची पकड पाहिजे. तेव्हाच तुम्ही हे निघसाल. आणि त्याच्यात बिन काय पाहिजे, पाठ पाहिजे. पाठ म्हणायचं तात्पर्य काय आहे, लाईन टू लाईन काय, जे ऑलरेडी 2-4 वेळा आलं तेच जर प्रश्न पुन्हा आला. जसं पहा उदाहरण की आता नेपाळला कोण गेले होते, आलता ना प्रश्न आपल्या क्रांतिकारक याच्यावर, तर त्यामध्ये ते प्रश्न ऑलरेडी रिपीट आहे. किती जणांना माहीत होता ते रिपीट आहे म्हणून? खरं सांगा, कोण माहीत होता का? बऱ्याच जणांना माहीत असेल, बऱ्याच जणांना नसेल, पण मला वाटतं मॅक्झिमम जणांना नव्हता माहीत. दादासाहेब खापर्डेवर किती प्रश्न आहे का नाही? मग हे आपण पाहत आहो का बा 21,000 लिंक करू. मग हे कशानं होते माहीत आहे का? तुम्ही 21,000 वाचता ना, तर पूर्णच वाचता, तसं नाही, तुकड्यात वाचायचं. क्रांतिकारकाला क्रांतिकारक घ्यायचा. क्रांतिकारकमध्ये कशावर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्रांतिकारक पाहायचे. मग अमरावतीचं कोणतं, हे त्याचं दादासाहेब खापर्डे. त्याच्यानंतर आपला यवतमाळचा अन्याय, सदाशिव अन्याय, बापूजी अन्याय, असे काणे आहे, हे बरेच नाव आहे. मग आपण असं मग कर्नाटकचा म्हणजे महाराष्ट्रातले म्हणता, हे तुम्ही जर केले व्यवस्थित तर तुम्हाला जास्त लक्षात येते. लक्षात घ्या. आणि तो काय होते, तो टॉपिक येते आपल्याला, तो तुकडा जे आपण वाचत आहोत या महाराष्ट्र क्रांतिकारक, तेवढंच ध्यानात येते आणि वेळेवरती जास्त लक्षात राहते PIQ. मी तर सांगतो ना, पहा मी किती दिवस झाले रिव्हिजनच नाही माझीवाली, खरं सांगणं म्हणजे. तरीसुद्धा मी नाही का GS मध्ये घेतो आणि मी मॅथमध्ये माझी पाहिजे तशी पकड नाही आहे, खरं सांगणं म्हणजे. आता जर तुम्ही पाहिले असेल 9 प्रश्न आले असेल मॅथचे माझे, परंतु मॅक्झिमम मी GS वरच काढतो पेपर, कारण GS वर पकड चांगली आहे आणि मला काय करायचं काय नाही हे समजलेलं आहे. लक्षात घ्या. हेच तुम्हाला मी फ्रीमध्ये सांगितलेलं आहे. इकॉनॉमिक सायन्सचे व्हिडिओ तुम्ही नाही मेंटरशिप बॅचबद्दल काही केलं, परंतु ते व्हिडिओ पहा. मी पूर्ण PIQ टाकलेले आहे, सर्व इम्पॉर्टन्स व्हिडिओ आहे, पाहा, नक्की फायदा होईल. लक्षात घ्या. स्टँडर्ड बुक लिस्ट काय असते, आता स्टँडर्ड बुक लिस्ट बोलत नाही,
स्टँडर्ड बुक लिस्ट आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला सर्वांपाशी आहे. जर नसेल तर नक्की व्हिडिओ पहा, कारण की इथं मोठा व्हिड आणि कधी मी 1 किंवा 2 पुस्तकच वापरायचं. भक्कम खूप पुस्तक वाचायचं नाही. एक जर नवीन पुस्तक आणलं आपण तर त्याला 3-4 महिने लागते. फायदा आहे का? काहीच नाही. म्हणून म्हटलं स्टँडर्ड बुक लिस्टसाठी एकच वापरायचं जे ऑथेंटिक आहे. तिथं सांगितलेलं आहे मी. जास्तीत जास्त बुक वाचण्याच्या भानगडीत सध्या पडायचं नाही. फक्त PIQ चुकला नाही पाहिजे हेच पाहायचं. त्यानंतर पहा PIQ आणि एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा. या 3 मध्ये हेच इम्पॉर्टंट आहे. काय? हेच PIQ आणि एक्झाम ओरिएंटेड कसं वाचायचं हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे की मला कोणताही टॉपिक करायचा असेल तर कसं जाईल. आता एकदा समजा आता पहा PIQ ओरिएंटेड कशाला म्हणते पहा. एकदा आणखी उदाहरण सांगतो. अणूचं घ्या. अणू टॉपिक आहे. अणूला मी मेन्सली बी नाही प्रीला आहे. मग अणूवर कसे प्रश्न येणार समजा. आता जसा मेनचा ग्रुप सीचा घेतला तिथं तुम्ही काय ॲनालिसिस करता की बा तिथं विचारलं होतं आपल्याला बा की हेनरी जी मोस्टली होता 1913चा याने आधुनिक आवर्त सारणी मांडली. यानं बा कशी मांडणी केली बा तर त्यानं केली ती अणुअंका. हे ऑलरेडी 2 वेळा रिपीट क्वेश्चन आहे. बरोबर आहे. त्यानंतर विचारलं होतं पूर्वी तिथं काय ॲनालिसिस करू शकता. मग जसं हेनरी मोस्लेनं मांडली आधुनिक. मग मेंडेलिव्ह होता ज्याला आपण आवर्त सारणीचा जनक म्हणतो. कोणाला? मेंडेलिव्ह. तर यानं काय मांडली होती? अणुवस्तुमानांकानुसार चढता उतरता क्रम केला होता. तर मग इथं काय आलं? अणुवस्तुमान. कोण म्हटलं होतं? यांनी. मग डोबेरा यांची त्रिकी आहे. यानं कशी मांडणी केली? अणुवस्तुमानानुसार केली. आला ते. हे झाला तुमचा PIQ. त्या प्रश्नाला पाहिलं तुम्हाला तिथं समजलं की आवर्त सारणीवर प्रश्न आहे. आणखी कोणाची आहे की ज्यानं बा अणुअंक अणुवस्तुमान मांडली. मग फक्त अणुअंकानं फक्त हेनरी मोस्लेनच मांडली. बाकी दोघांना जे आहे त्यानं काय मांडली? अणुवस्तुमानांक. मग हे झाला. मग तुम्ही आणखी प्रश्न पाहिलात का समजते. आयोगाच्या 21,000 मधून अणुअंकाची व्याख्या विचारली. मग अणुवस्तुमानांकाची व्याख्या सुद्धा विचारली. हे झालं. याची व्याख्या माहीत आहे परंतु आपण व्हिडिओ टाकलेला आहे. मग त्याच्यानंतर प्रश्न कसा आला? आयसोटोप्स, आयसोबार, आयसोटोन्स म्हणजे काय हे आलेला आहे प्रश्न. मग अणुसंबंधी जे काही आहे अल्फा बीटा गॅमा याच्यावर प्रश्न आहे. हे ॲनालिसिस सांगत आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि केंद्र याचा जनक कोण आहे का नाही. अल्फा हे समजा हे गोष्टी आहे. तर त्यानंतर काय त्यांचे जनकत्व आलेले आहे. त्याच्यानंतर नील्स बोर्स, त्यानंतर जे थॉम्सन आहे. त्यानंतर डाल्टनचा अणुसिद्धांत आहे. हे बऱ्याच गोष्टी मी त्या व्हिडिओमधून घेतलेल्या आहे अणूच्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय असं ॲनालिसिस करता का तुम्ही की नुसतं वाचत आहे अणू? नाही, अणू वाचायचं नाही आहे नुसतं. आपल्याला PIQ ओरिएंटेड जर गेलो आपण तरच फायदा आहे. हे मी व्हिडिओमध्ये नक्की टाकलेलं आहे. आता हेच करायचं आहे तुम्हाला. सर्व इतिहास वाचायचा नाही, सर्व पॉलिटी वाचायचं नाही, सर्व सायन्स वाचायचं नाही आहे. हेच सांगायचं तात्पर्य आहे. जे मी हॉट टॉपिक सांगितली आहे खाली आहे पहा. सब्जेक्टनुसार हॉट टॉपिक लिस्ट कशी तयार करायची हे ऑलरेडी आपण टाकलेली आहे. हॉट टॉपिक लिस्ट आणि हे पहिले करायची 2020. मी आता तुम्हाला हेच सांगत आहे की आपला फॉर्मॅट कसा असला पाहिजे. 2020 हॉट टॉपिक. याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते परंतु पहिले हे याची लिस्ट तयार करायची की मला विज्ञान वाचायचं आहे. विज्ञानचे हॉट टॉपिक किती आहे? 20 काढलेले ज्याच्यावर प्रश्न तयारच आहे. अणू, त्यानंतर अल्फा बीटा गॅमा, किरणोत्सारिता, त्याच्यानंतर आहे वनस्पती, प्राणी, त्याच्यानंतर काय म्हणता येईल संमिश्र, धातुके. हे प्रश्न जे आहे याच्यावर प्रश्न ऑलरेडी रिपीटली आहे. तर हे म्हणजे आपण काय केलं 1 पेज आहे, 1 मार्क आहे. आणि यासाठी काही सायन्ससाठी इकॉनॉमीसाठी काही वेगळे एफर्ट घ्यायची गरज नाही. आपले व्हिडिओ आहे. मग हे तुम्ही काय करता 20 निवडले तर मग यामध्ये प्रिफरन्स द्याच की बा तुमचं चांगलं जे असून चांगलं तर ते तुम्ही स्किप केलं चालते सध्या, नंतर घेतलं चालते परंतु बा एक क्रॉस करत जायचं 20 आणि असं हिस्ट्रीमध्ये करायचं, पॉलिटीमध्ये करायचं, इकॉनॉमिक्स. कारण की तुमचं काय होते हे ऑलरेडी विचारत आहे त्यामुळे मी केलं. आणि हे पहिली प्रायोरिटी आहे माझी. डे बाय डे जायचं नाही असं की डे बाय डे. त्यानं काय होते माहिती आहे का? बर्डन वाढते आणि कॉन्फिडन्स लो होते. कारण की एखादी दिवस जर आपलं झालं नाही तर आपण नर्वस होतो. म्हणून मामांना काय तुम्ही काय केलं पाहिजे हॉट टॉपिकनुसार 1 हॉट टॉपिक 1 मार्क असं. म्हणजे तुम्ही एक विज्ञानचं हॉट टॉपिक डेली करा, एक इकॉनॉमिक्सचं करा, करंट अफेअर थोडंसं वाचा डेली 1-1.5 तास आणि मॅथ अँड रिजनिंग हे 4 सब्जेक्ट घ्यायचे या महिन्यात. बाकी वाचू नका. पॉलिटी गिलिटी जे वाचू नका सध्या, ते दुसऱ्या महिन्यात घेऊ आपण. आता याच्यात या एका महिन्यात येते. कारण की तुम्ही जर 20 दिवसात समजा मी 20 पकडले तुम्ही 30 दिवस पकडणार ना. 30 दिवसात तुम्ही जर हे 4 विषय संपवत आहे कुठं मागं पुढं होईल ना की आपल्याला बिन काय सर्वच करायचं आहे का? नाही. आपल्याला कसं आहे ज्याच्यावर प्रश्न बनत आहे तोच टॉपिक करायचा आहे. आता एक सांगतो PIQचा इम्पॉर्टंट कसा आहे. ग्रुप बी जे मेन्स झाली होती तिथं विचारलं होतं आपल्याला एक प्रश्न पहा. आदिवासी विकास कल्याण मंत्री आहे कोणत्या राज्यात आहे? खालीपैकी कोणत्या राज्यात आहे? तर तिथं काय आपल्याला 4 राज्यात आहे. एक आहे झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि ओडिसा. बरोबर आहे. हे 4. तिथं जर तुम्ही ते नाही का प्रश्न
पाहिला असता किंवा ॲनालिसिस केला असतात, ॲनालिसिसमध्ये काय होते पाय, हे प्रश्न कोण सांगत आहे, ग्रुप सी मेन्सला हाच प्रश्न आला, लक्षात घ्या. म्हणजे आता त्याने 3 राज्य विचारले, इथं सुद्धा त्याने 3च विचारले, परंतु दुसरे विचारले जे विचारले नव्हते. समजा या 3 पैकी एक आणखी ॲड केला तर हे 4 राज्य झाले. मग हाच ग्रुप सीला प्रश्न आला, त्या व्यक्तीनं ते प्रश्न पाहिला आणि तिथे ॲनालिसिस केला, काय माहिती किती अर्धा पेजची, त्याला ते लगेच सॉल्व होते. मी काय म्हणतो, लगेच सॉल्व म्हणजे काय, सेकंदात सॉल्व. मग हे ज्या गोष्टी तुम्ही PIQ पाहताय, असं पाहताय का तुम्ही, हा प्रश्न विचारा. जर तुम्ही असा जर विचार करत नसल तर काही फायदा नाही. माहीत आहे का, 10 पेज वाचले तेव्हा इव्हन 1 मार्क भेटण्याची शक्यता नाही आहे, किंवा 1 मार्क भेटू शकते असं म्हणू. परंतु इथं जर मी म्हटलं एक प्रश्न पाहिला आणि 1 मार्क भेटत आहे, ते बिन 25चा 26 लिहायला, मग तुम्ही काय करताय, तुम्ही असं दृष्टिकोन पाहताय का, नाही मी PIQ पूर्ण निग्लेक्ट करतो. मी काय करतो, नोट्स वाचण्याच्या भानगडीत पडता, पहिल्या पेजपासून याची नोट्स वाचा, त्याची PDF घ्या, याची काहीच फायदा नाही त्याच्यात. खरं सांगणं म्हणजे हे तळमळून सांगण्याचा उद्देश हाच आहे की बा हे लिस्ट तयार करा. हे लिस्ट तयार करत नसन तर तुमचं काय होते माहिती आहे का, आभास होणार अभ्यास. कारण की तुमच्यापाशी स्ट्रॅटेजीच नाही आहे की काय करायचं आणि काही नाही करायचं आहे. मग तुम्हाला कळणार आहे का मी काय वाक्य आहे काय नाही, काहीच नाही कळणार आहे. हे मॅथ अँड रिजनिंगबद्दल बिन इझी टॉपिक पहिले करायचे, लसावी मसावी नैसर्गिक संख्या याच्यावर प्रश्न आहे ना, हे त्यानंतर ते मॅथ अँड रिजनिंगचं कसं फॉर्मॅट अलग करायचा, त्यानंतर घड्याळ, त्याच्यानंतर काय त्रिकोण मोजावर पहा रिपीटिव्हली आत्ताही क्वेश्चन आहे मेन्सला. हे प्रश्न येत आहे का नाही, येतच आहे. मग तुम्ही इथं चुकले पाहिजे का नाही. त्यानंतर ते रेल्वेचं पहा, पुन्हा तिने नाही का जवळपास मला वाटते 26चा फ्री झाला ना, तोच प्रश्न मेन्सचा रेल्वेचा रिपीट मारला. तर मग तुम्ही चुकत आहे का, तुम्हाला तिथं कसं पाहिजे माहिती आहे का, टाईम मॅनेजमेंट. जे फॉर्मॅट आता आला रिपीटिव्हली आहे हे 10-15 ते पाठ पाहिजे. मी गणितातसुद्धा पाठच म्हणतो, खाऊ तुम्हाला तिथं लगेच कळलं पाहिजे इथं काय करायचं आहे मला. कारण की तो टाईप रिपीट जर आला त्याच टाईपवर तर तुम्हाला पाठच म्हणा ना. समजून तर घ्यायचं आहे, परंतु जे वारंवार विचारतात त्याच्यात चुकलो नाही पाहिजे, हे सांगण्याचा उद्देश आहे, लक्षात घ्या. म्हणून मी म्हटलं गणित मध्ये 10+ मार्क घेते माणूस. समजा आता जर पेपर पाहिला आहे, आता मागचा आपला झाला, तर त्यामध्ये 8, 7, 8, 9, 10 जरी मार्क भेटले खूप चांगले मार्क होते. परंतु आपण काय केलं, मिनिमम मार्क घेतले ना आपण GS मध्ये घेतले, म्हणून आपण कट ऑफ क्रॉस करतो. आणि ज्यावेळेस सोपा राहिला तेव्हा 14-15 मार्क घ्यायचे. मग सांगायचं तात्पर्य हेच आहे, आपण दोन्ही याच्यात बसलो पाहिजे. मग होते कसं, मला आठवलं नाही, मी कन्फ्युजन झालो, मग हेच झालं नाही, कॅल्क्युलेशन झालं नाही. मग कॅल्क्युलेशन कधी होते माहीत आहे का, ज्यावेळेस तुम्ही लगेच माहीत पाहिजे याची मेथड काय आहे, तिथं तुम्ही अजम्पशन करू शकत नाही किंवा मी अशा प्रकारे सोडू शकतो, सोडलं तर येईल. तिथं फायनलच माहीत पाहिजे अशीच पद्धत आहे, 2 ओळीची असं उत्तर आहे, तेच उत्तर काढते, याला म्हणतो प्रॅक्टिस. मग प्रॅक्टिस करायची कशी, PIQ ओरिएंटेड. मग लसाई वाचता तर लसाईचं काय करायचं, एक तर पहिले PIQ काढायचे, PIQ अनालिसिस बुक. मग लसाईचे जेवढे टाईप आले तर तुम्हाला कळते, याच्यावर 7-8 प्रश्न आहे, 7-8 टाईपवर. मग त्याच्यावर 7-8 प्रश्न टाईपवर आहे, परंतु प्रश्न 30 असन, परंतु आपण त्यातले एक टाईपच उचलाचा. ते संख्यावाला बरोबर आहे, ते फुलं, ते अशी एक टाईप आहे, किंवा सर्वात कमी सर्वात जास्त असे आहे टाईप. तुम्हाला पाहिल्यावर तुम्हाला कळते. त्यानंतर फेरेवाला. मग तुम्ही काय करता, ते एका जागी लिहिता, एक टाईप लिहा आपल्या नोट्समध्ये. म्हणजे होईल काय, तुम्ही 40 गणित आले, तुम्ही 7-8 प्रकारात एंड केलं. काहून ते 7-8 प्रकार झाले, तुम्ही लक्षात आले रिव्हिजन, तर तुम्ही 40 गणित केल्यासारखेच आहे ते, लक्षात घ्या. म्हणजे एकच टाईप 10 वेळा आला आणि तुम्ही 4 वेळा लिहिसान का ते नोट्समध्ये, नाही एकच वेळा लिहा बस. असं करा, मोठा व्हिडिओ होईल, लक्षात घ्या. हे हॉट टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा स्कोरिंग सब्जेक्ट कोणती आहे, हे तर पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स हे आहे. ह्याच्यामध्ये मार्क भेटते, परंतु कधी कधी का ते कमी जास्त होणार, एखादा विषय ते तर होणार आहे का, सर्व इझी असणार का, नाही. परंतु आतापर्यंत पाहिलं सर्वात जर आपण स्कोरिंग म्हटलं तर पॉलिटी आहे, जवळपास 15 पैकी 13-14 मार्क भेटते. तुम्ही आता मी याचे सोर्स टाकलेले आहे, नवीन स्टुडंटना माहीत नसन तर तुम्ही मी 26ची जी झालेली आहे कंबाईंड पूर्ण सोर्स टाकलेली आहे, कोणते GHचे खास करून. फक्त गणित आणि ते करंट सोडलं तर बाकी 6-7 विषयाचे 5 विषयाचे टाकून दिलेले आहे. त्याच्यावरून काय कळते की मी कुठं चुकत आहो, आणि चूक मान्य करा. चूक मान्य जर नाही करसान तुम्ही तर तुम्ही पास होत नाही. जर समजा जर मी म्हटलं इतिहासचे 10 आहे, 10 पैकी 8 क्वेश्चन जे आहे समजा रिपीट आहे, किंवा PIQ अनालिसिस आहे, समजा आयटोकोरचा प्रश्न आहे रिपीट आहे, पण तुम्ही म्हटलं आयटोकोरची जर तुम्ही माहिती वाचली असती इतर तुम्हाला आले पाहिजे, हे आणि याच्यात चुकलो पाहिजे, हे चुकलो का आपण हे पाहायचं. जर चुकत असन तर मग PIQ पाहत नाही, स्वतःला सांगायचं. जर तुम्ही म्हणसा असं असते का, मी असं करत असतो, मी असं वाचलं, तसं नाही. आपल्याला काय करत असताना हे समजलं पाहिजे की 10 पैकी जर 8 क्वेश्चन रिपीट येत आहे किंवा अनालिसिस येत आहे, मार्क का चुकत आहे, मला काऊन 4 भेटत आहे, हे पाहणं आहे. तेव्हाच तुम्ही मार्क वाढणार. नाही तर तुम्ही जसा तुमची मेथड सुरू आहे
त्याच पद्धतीनं तुम्ही तसंच असणार, आज द्या उद्या द्या परवा द्या, म्हणजे वर्षानं द्या, तुम्ही फरक पडणार नाही मार्कमध्ये. कारण की हे स्मार्ट स्टडीचे मी सांगितलेलं आहे फ्रीमध्ये स्मार्ट आहे, जे व्यक्ती स्मार्टपणे करते ना हे असंच करते, लक्षात घ्या. मी तुम्हाला ते सांगायचं हेच तात्पर्य आहे. आता तुम्ही पहा क्वालिटी तुम्हाला माहीत आहे, समजा की आपल्याला जवळपास 15 मार्कले येते, 13-14 रिपीट येते, परंतु तुम्ही त्याच्यात डिवाईड केलं का 3 किंवा 4 3 पकडा किंवा 4 पकडा, आपल्याला येते 75 बरोबर आहे. तर तुम्ही पाहून घ्या 73 74 प्रश्न सेट करताना याच्यावर येताच, त्यानंतर समित्यावर येणार त्यांच्या, आणि एका ग्रामपंचायत ग्रामसभा, म्हणजे तुम्हाला किती टॉपिक कळले 4, या 4 टॉपिकवरच प्रश्न आहे, तुम्ही पहा आणि रिपीटच आहे, रिपीट म्हणतो मी. म्हणून तुम्हाला सांगत तात्पर्य काय, तुम्ही व्हिडिओ पाहायचा सोर्स टाकलेली आहे मी GHचे, तुम्हाला आयडिया येऊन जाते. आणि ह्याच्यात जर चुकत आहो आपण 73 74 समित्या, मग काय फायदा आहे आपला. मग तुम्ही 4 टॉपिक करू शकत नाही 75चे, मग तुम्ही निघसान का नाही. मग म्हणसान तुम्ही 4 पैकी माझे 2 बरोबर आहे, काय फायदा आहे. ते 2 तर तुमचे PIQ चुकले ना. तसं म्हणतो मी, असं तुम्ही पहा त्यावरच तुमचा फायदा आहे. आणि हे हॉट टॉपिकनुसार करायचं. हिस्ट्रीमध्ये मी सुद्धा 20 टॉपिक काढायचे, वृत्तपत्र टॉपिक, त्यानंतर ते काय म्हणते आपलं 1857चा उठाव, त्यानंतर कायदे 9 19 35 असं डिवाईड आहे या, हे करायचं. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल, गांधीजी चळवळ आहे किंवा लालबाल पाल आहे, म्हणजे आपल्याला काय समजते पा लाल पत्रावर प्रश्न आला, मग पहिले 21,000, मग लालबाल पालची माहिती पाहून घ्यायची, म्हणजे प्रिडिक्शन आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, एक तर क्वेश्चन मिळाला, PIQ जोडले आणि संत भगवंताची लिंक केली. तुमच्यापाशी बुक्स कोणतेही असो, नोट्स कोणती असो, पवन सरची का असू दे ना किंवा कोणाची असो, पहिल्या पेजपासून वाचायचं नाही, आपल्याला PIQ नुसार ॲड करायचं. जसं तुम्ही आता उदाहरणार्थ आयटकवर प्रश्न आला तर तुम्ही काय करसाल, पहिले PIQ लिहिसाल तुमचीवाली जशा की तशी आलेली 21,000 म्हणून, त्यानंतर पवन सर असो किंवा संदर्भ ग्रंथ आयटकच पाहायचं. मग पहा तुमचा अभ्यास कसा. तुम्हाला एकाच प्रश्नावर कळते की हेच ॲप्रोच ठेवायचा आपल्याला. वाचणार आपण कामगार संघटनेवर सर्वच. मग पुढचा प्रश्न कायच्यावर येईल, कामगार हितवर्धक सभा जे भिवाजी आहे, मग तुम्ही त्याची PIQ जोडसाल, बरोबर आहे. मग तुम्ही काय करता, पुस्तकमध्ये त्याच्याबद्दलची इतर माहिती झालं भिवाजी, त्याच्यावर प्रश्नाला घेणारच, म्हणजे मोठा व्हिडिओ होईल, लक्षात घ्या. त्यानंतर इग्नोर सब्जेक्ट कोणते आहे माहीत आहे का, सायन्स, करंट आणि मॅथ अँड रिजनिंग. जवळपास 50% वेटेज आहे या गोष्टीला. किती टक्के, 50. तर सायन्समध्ये तर जवळपास मी 13 मार्क आहे, 13 ते 14 मार्क आहे म्हणजे परंतु आता हा विषय आहे म्हणून नाही, कारण की ह्याच्यात 9 तर क्वेश्चन आपल्या ज्याच्यातले आले, 4 क्वेश्चन येणं येत होते, काय म्हणते लॉजिक नाही येत, कारण की मोठं सेंटर जसं मेंदू आहे, मेंदूवर क्वेश्चन होता, मेंदूचा क्वेश्चन काय आपल्याला काय यायला पाहता का, ते एवढा डिटेल कोणी करत नाही, सर्व पॉझिटिव्ह होते, मग बरोबर. परंतु असं जर विचारला आता त्यानं, त्या मेंदून काय करते तुम्हाला ॲनालिसिस करायला लागते. मेंदूची एकूण किती भाग आहे, 4 आहे. मग या 4 भागावर नाही का स्टेट बोर्डमध्ये चार्ट देऊन नाही, म्हणजे छोटूसाच आहे बॉक्स, त्याच्यावर प्रश्न आला नाही. शरीराचा तोल कोण सांभाळते, लहान मेंदू का मोठा, पण इंग्लिशमध्ये म्हणते सेरिब्रम किंवा सेरिबिलम किंवा ओबिलिगिटा असे नाव आहे त्याच्यात बरे, आणि एक स्पिनल कॉर्ड आहे. हे असे 4 प्रकार आहे मेंदूचे. मग मेंदूचे वजन किती ग्रॅम असते हे पोलीस भरतीचा प्रश्न आहे, तिथं आलेला आहे. मग आपण काय करतो, त्याचे कार्यपाठ करतो. मग शरीराला समन्वय कोण करते, शरीरावर नियंत्रण कोण करते, असे पाय प्रथिनाचं वहन कोण करते, असे प्रकार आहे. मग हे तुमचा काय हे पाठ पाहिजे. हिचा जर प्रश्न बनला की सांगा बरं कोणता मेंदूचा असा भाग आहे की जे आपले डिसिजन मेकिंग करते, म्हणजे बौद्धिक क्षमता, आपण निर्णय घेतो, विचार करतो, हा कोणता भाग आहे, तर ते तुम्हाला तिथं कडे मराठीत नाही करायचं, इंग्लिशमध्ये सेरिब्रम किंवा सेरिब्रम, ते तुम्ही पहा. मी टेलिग्रामवर फोटो टाकलेला आहे पूर्वी, तुम्ही एकदा ते करा. मग तुम्ही तसं लिंक करता का हे फार मॅटर करते, लक्षात घ्या. आणि त्या स्टेट बोर्डचा करंट करंट कसा आहे माहीत आहे का, करंटमध्ये नाही का आउट ऑफ क्वेश्चन येत आहे, बरोबर आहे. तर याचा अर्थ हे होते का की आपण करंट करत नाही पाहिजे, नाही. जे काय समजा जर यावर्षी त्याने सिम्प्लिफाय म्हटले 9 ते 10 क्वेश्चन मारले सोपे, मग तुम्ही बाहेर जासान का नाही, जे केलं नाही, मग तुम्ही रिस्क घेतली ना नाही करायची, आणि त्याच वेळेस आलं रिपिटिव्हली क्वेश्चन सोपे आले, जे सर्वजण वाचते बा, मग आपण जातो का बाहेर. म्हणून आता जे 6 महिने आलं ते करायचं आणि सिलेक्टिव्ह करायचं, नाही जास्त पडायचं भानगडीत. सिलेक्टिव्ह जे इम्पॉर्टन्स आहे त्याच गोष्टी करायच्या. आणि याच्यावर मी नाही का सिम्प्लिफाईड पुस्तक कसं वाचायचं याचं 4 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे, ते नक्की पहा, एक काय आयडिया येईल, लक्षात घ्या. पण वाचायचा लक्षात घ्या. त्यानंतर मॅथ अँड रिजनिंग बघा. मॅथ अँड रिजनिंगसाठी नाही का हॉट टॉपिक जे आहे मी पूर्वी टाकलेली आहे, परंतु तुम्ही बी सुद्धा करा, कारण की मी व्हिडिओ टाकलेला आहे हॉट टॉपिकचा. परंतु तुम्ही जर तुमचे टॉपिक निवडले की मला कोणते, हे टॉपिक तर आहे माझीवाली बरोबर, परंतु यामध्ये मी डेली एक करीन,
व्हिडिओ पाहिसान कोणाचा क्लास लावला असन, परंतु टॉपिक काय करायचं PIQ नुसारच जायचं. जे आपण अदर क्वेश्चन म्हणतो ना, स्टेट गिस्ट, टेटच्या मागत लागायचं नाही. सध्या टेट सिरीजच्या मागं लागायचं नाही. मी कधी लागलो नाही, काहीच नाही. परंतु तुम्ही PIQ नुसार जे टाईप आले ते पाठ पाहिजे. तुम्ही पहा ना हो, तुम्ही जर आता ग्रुप सीचाही पेपर काढला ना, जवळपास गणिताचे बरेच क्वेश्चन होते रिपीट सांगणं म्हणजे, तर ती त्याच फॉर्मॅटला आहे जे पूर्वी विचारले होते काही. परंतु वेळ अभावी नाही पुरत, कोणाला वेळ नाही पुरला म्हणून म्हणतात पाठ पाहिजे. जे ऑलरेडी रिपीटिव्हली येते ते आलं पाहिजे. जसं बाबा घड्याळाचा किती अंशाचा कोण तयार होते, किती रिपीट आहे क्वेश्चन, परंतु तिथं सर्वांनीच येते. परंतु आपल्याला सेकंदात कसं येते हे फॉर्मॅट, हे तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. हे तुम्ही पहा, कारण की मोठा व्हिडिओ होईल. त्यानंतर वीक सब्जेक्टला जास्त वेळ द्या. वीक सब्जेक्ट म्हणजे काय माहीत आहे का, जे सब्जेक्ट तुम्हाला वाटत आहे किंवा याच्यामध्ये पकड नाही आहे तो आधी करायचा. जसं आता उदाहरणार्थ म्हटलं माझं सायन्स नाही आहे, तर सायन्सचे आपले व्हिडिओ आहे. हां, इकॉनॉमिक्स सायन्सचे नक्की पहा, तुमचा 20 मार्क तो तिथंच कव्हर होते. परंतु वीक आहे सायन्स, तर मग सायन्स करताना मग काय करायचं, पहिले त्याला प्रिफरन्स द्यायचा. डेली एक टॉपिक करायचा किंवा 2 दिवसात एक टॉपिक होईल तुमचा. नवीन असेल तर किंवा 3 दिवसात होईल. परंतु मनाचं कसं, 1 मार्क फिक्स झाला अशी फिलिंग आली पाहिजे, हे सांगायचं काम आहे. याला वेळ द्या. त्यात इझी हॉट टॉपिक म्हणजे काय, आता पहा ज्यानं सायन्स द्यायला काहीच येत नाही, 4-5 मार्क आहे, मला सायन्सचं काहीच माहीत नाही, तर तुम्ही सांगा बरं असा कोणता विषय आहे का जे 15ही हार्डच प्रश्न येणार नाही. म्हणून तुम्ही म्हटलं मी तुमची हॉट टॉपिक काढा, त्याच्यात जे इझी टॉपिक आहे पहिले करा ना, 1-1 मार्क. जसं मी अणू म्हटलं इझी आहे, वनस्पती इझीच आहे. त्यानंतर आपण म्हटलं संमिश्रे, धातुकी, हे इझी टॉपिक आहे. मग 1-1 गेन करा ना. पहा ना, तुम्ही 10+ जाता. तुम्ही जर 1-1 जर केलं, तुमचा कॉन्फिडन्स वाढते. हो यार, मी अशा पद्धतीनं कधीच केलं नाही. मग अशा पद्धतीने जर केलं, मार्क बिन वाढत आहे आणि टाईम बिन कमी लागत आहे. लक्षात घ्या, हे सांगण्याचं तात्पर्य आहे. यामुळे कॉन्फिडन्स वाढेल आणि मिनिमम मार्क मिळाले पाहिजे हार्ड टॉपिकमध्ये. मिनिमम जर तुम्ही अशा पद्धतीने केलं, तुम्हाला चांगलेच मार्क भेटते. नाही तर कसं आहे, मी करतच नाही, स्किप करतो, असं चालला नाही आहे. आणि हार्ड सब्जेक्ट असेल तर इझी टॉपिक करणे पहिले, तेच सांगितलं, सिक्वेन्स तुमचा इझी असला पाहिजे. इझी करून मीडियम करून हार्ड. कॉन्फिडन्स नक्की डेव्हलप होईल. आणि मला डोक्यात एकच लक्षात घ्यायचं की मला सर्व वाचायचं नाही आहे, सायन्स सर्व करायचं का नाही आहे, मला अभ्यास मला फक्त एक्झाम ओरिएंटेड करायचं आहे, नॉलेज गेन करायचं का नाही. जो मी करणार त्यातला प्रश्न चुकला नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर एक प्रश्न होता, जेव्हा प्री मेन आहे, आपल्याला मेनला कमी कालावधी आहे, जवळपास 2 महिने आहे तिथून वाटते. मग आपल्याला काय करायचं बा नेमकं, इंग्लिश करायचं का स्टार्ट. ज्याचे चांगले मार्क आहे, समजा त्याला वाटतं की बा माझा कट ऑफ दरवर्षी क्लिअर होते किंवा आहे बा मी तिथं, आणि माझी GS चांगला आहे, तर तुम्ही डेली 1-1 तास देऊ शकता मराठी इंग्लिशले. लक्षात घ्या. ज्याला वाटते की बाबा नाही बा माझी प्रीच निघत नाही बरेच वर्ष, तर त्यांनी फक्त GSवर फोकस करायचं, जे प्रीची आहे. कारण की पहा, तुमचं काय असलं पाहिजे आता, ज्याचं निघत नाही, ज्याचं वाटतं की बा माझं आहे, तर तुम्ही नाही का क्लास लावायला काही हरकत नाही इंग्लिशचा. खास करून महेश पाटील सरचा लावा, कारण की चांगले आहे आणि मार्क वाढते त्यानं. लक्षात घ्या. परंतु सांगायचं तात्पर्य काय माहीत आहे का, जर तुम्ही या टेंडन्सीने गेलं की बाबा 2 महिन्यात माझं इंग्लिश मराठी होणार नाही, हे डोक्यातून काढून टाकायचं. कारण तुम्ही काय करणारा प्रीले, जे जवळपास प्रीच्या जवळपास 60 ते 70% भाग मेन्सली आहे. काहून, हेच विषय पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आहे का आहे. मॅथमॅटिक्स 22ली आहे, इकडे 20ची आहे. करंट अफेअर प्रीली आहे आणि मेन्सली आहे. म्हणजे जवळपास 60 ते 70% भाग असा करायचा प्रीलेस की बाप मी पुन्हा वाचणार नाही मेन्सले. मी मग मेन्सले काय करीन, हे जर तुम्ही असं जर केलं किंवा मेन्सला वाचणार नाही, तरच तुमचा नाही का जे 2 महिने जे बाकी आहे तिथं चांगला अभ्यास होईल आणि तुम्हाला आउटपुट येईल. परंतु जर तुम्ही म्हटलं मी इथं पॉलिटी वाचलं तिथं वाचणार, असं होणार आहे का नाही. म्हणून तुम्ही म्हटलं या 3 महिने फक्त तुम्ही GSवर फोकस करा, ज्याचं नाही वाटत आहे, आणि ते नंतर मेन्सले वाचलंच नाही पाहिजे असं करायचं. आणि मग मेन्सले गेल्यावर काय करेन आपण, जे भाग आपल्याला प्रिले नाही आहे मेन्सली आहे त्याच्यावर फोकस करायचा 2 महिने. आणि एक लक्षात घ्या, टाईम जरी कमी राहिला तुम्हाला, तर एक त्याच्यात फायद्याची गोष्ट ही आहे की 4 महिने जरी आपल्याला मेन्सले राहिले तर आपल्या अभ्यासामध्ये संतपणा येते. आपल्याला वाटते की बा आहे बरेच दिवस तर बा करतो. परंतु ज्यावेळेस कमी कालावधी असते त्यावेळेस आपण चांगला आउटपुट देत असतो, आपल्याला 100% लावत असतो. कारण की पहिलेच मनात येते कमी टाईम आहे, 2च महिने बाकी आहे, त्यामुळे आपल्याला टाईमपास करण्यात काही फायदा नाही. म्हणून मी म्हटलं पॉझिटिव्ह पहा, निगेटिव्ह पाहू नका. कारण की सर्वांना 2 महिने राहणार आहे, बरोबर आहे. नवीन स्टुडंट पास झाला त्याला 2 महिने राहा, परंतु तुम्ही विचार कसा करता ते फार मॅटर करते. म्हणून मी म्हटलं तुम्ही याला स्ट्रॉंग पहा. कारण की 20 मार्क तुम्ही जे हे गणितचे वाचणार आहे तिथं 22 आहे, 4-5 प्रकार नवीन रिव्हिजन करायचे फक्त बस. सर्व नाही वाचू शकत आपण. जसं पॉलिटी म्हटलं सर्व नाही वाचता, पॉलिटीला काही कलम वाचू शकता, काही टॉपिक करू शकता, जे सिलेक्टिव्ह आहे सर्व नाही.
हिस्ट्रीमधले मी तसंच तुम्हाला जे वाटते बाकी आपण जे आता करंट वाचणार आहोत तेच करंट राहणार आहे मेन्सले, फक्त 1-2 महिन्याच वाढवा लागेल, बाकी काही नाही. म्हणून आपण ते मेन्सले करणार आहोत. मग मेन्ससाठी मी वेगळी स्ट्रॅटेजी घेईन. परंतु ज्यांना वाटत आहे की माझं व्यवस्थित आहे काय परीक्षा मी पास होतो इझिली, त्यांनी इंग्लिश मराठी घ्यायला हरकत नाही. परंतु ज्याचे निघत नाही त्यांनी घेऊ नका, हेच लक्षात घ्या. आणि हे लक्षात ठेवायचं, याच्यात चुकलो नाही पाहिजे. म्हणून हे 3 महिने चांगलं करा, नक्कीच तुमचा स्कोर येईल. त्यानंतर पहा, सर्व रीडिंग करू नये. आता सांगितलं, काही करताना PIQ हॉट टॉपिकनुसारच जायचं आपल्याला. आता मी बोललो मोठा व्हिडिओ. त्यानंतर असं फिलिंग झाला पाहिजे, 1 हॉट टॉपिक केला तर असा फिलिंग झाला पाहिजे 1 हॉट टॉपिक 1 मार्क असं वाटलं पाहिजे. मी जर अणू वाचलं, अणूचे PIQ केले, अणूचं ॲनालिसिस केलं, आज झाला माझा 1 मार्क. यामधला जर प्रश्न आला मी चुकणार नाही. हे तुमची प्रायोरिटी राहिली पाहिजे. नाही तर नुसतं वाचता माहितीही नाही की इतिहास कुठं सुरू झालं आणि कुठं संपलं, असं झालं नाही पाहिजे. कारण की मी तुम्हाला पहिलेच म्हटलं, आपण इतिहासचं जरी पुस्तक संपवलं तर आपण समाधानी होईल, हे माझा इतिहास संपलं, पण मार्क वाढणार का नाही. अशी मुलं आहे की मी आता आपल्या चॅनलला 8 महिने झाले, जवळपास 8-9 महिने. मला जी मॅसेज आली मुलांची, एक मुलगा आहे पहिला अटेम्प्ट आहे, त्याचा मार्क पाहिले का त्याचे, पण त्याला जवळपास 55.5 मार्क आहे. पहिल्याच अटेम्प्टमध्ये प्री आहे ती क्लास. आणि एक आहे मुलगा त्याला 43.5 आहे मार्क, पहिलाच अटेम्प्ट आहे. फक्त जे आपण इकॉनॉमिक्स सायन्सचे व्हिडिओ केले त्याच्यात तिला चांगले मार्क आहे, जवळपास तिला 26 मार्क आहेत या 2 विषयात. कारण की त्यानं काय केलं होतं, रट्टा मारला पूर्ण. जे मी व्हिडिओ शिकवलं तेच पाठ केलं. त्याला 3-4 विषय केले त्यानं, परंतु त्याच्यातच पाठ केले. आणि लॉजिकचा जे व्हिडिओ टाकला त्याचा फायदा झाला. परंतु ते कट ऑफ क्लिअर नाही केला, जवळपास मला वाटतं 3-4 मार्काने ते राहिला, ते कारण की EWSमध्ये होता ते राहिला. परंतु सांगायचं तात्पर्य काय, त्यानं 2-4 महिन्यात जे काही मेहनत घेतली, किती बढिया घेतली. आम्हाला आता ती करण्यात आमचे 4-4, 5-5 वर्ष गेली. तितके मार्क त्याने पहिल्या अटेम्प्टमध्ये केले. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, सेम बुक्स आहे, सर्व सेमच आहे सर्वापाशी, फक्त ॲप्रोच चेंज पाहिजे वाचण्याचा, स्टडीचा. आणि हे सांगण्याचा उद्देश आहे या व्हिडिओमधून, की ॲप्रोच चेंज झाला तर तुमचा फायदा होईल. नाही तर आपण तसंच वाचत आहे जसं मी माझे मार्क वाढत नाही तसं फायदा होणार नाही. कारण की सर्वापाशी सेम आहे, सेम क्लास आहे, सर्वच क्लासला होते, परंतु मार्क वाढते का नाही. मार्क वाढते कधी तुमचा ॲप्रोच चेंज केला, तुम्ही PIQनुसार ॲप्रोच चेंज केला तरच. आणि तेच या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न आहे पूर्वीच्या. नाहीतर हे तुम्ही जर 1 हॉट टॉपिक वाचला आणि 1 मार्क फिक्स झाला नाही तर काय आहे ते, नुसता काय फायदा नाही त्या अभ्यासाचा, एक लक्षात घ्या. म्हणून तुम्ही म्हटलं हे टॉपिक निवडा, करा. पेपरमधल्या चुका शोधणे, जसं सायन्स आहे, सायन्समध्ये जर 9 क्वेश्चन्स तुमचे राईट आले असन, 6 चुकले असन, मग तिथं तुम्ही काय म्हणसाल की 6 क्वेश्चन चुकले काहून. एक पहिला प्रश्न PIQ होता, ॲनालिसिसचा होता का लॉजिकचा होता, हे तुमचं काम आहे. मग ह्याच्या जर चुकत असेल रिपिटेवली क्वेश्चनमध्ये तर मग आपण ते करायला पाहिजे, हे मान्य करायला पाहिजे. नाही तर कसं आहे, आपण मान्य नाही केलं तर मार्क वाढणार का नाही. म्हणून म्हणजे सांगा, हे मागच्या 2 महिन्यात व्हिडिओ टाकला होता आपण ग्रुप Cचा, आता हे समोर गेले ना, तर त्याच्यामध्ये ते सुद्धा व्हिडिओ पाहिजे झाल्यावर. कारण की ते दोन्ही व्हिडिओमध्ये सांगायचा उद्देश एकच आहे, तुम्हाला वाटत असं स्ट्रॅटेजी वेगळी असते का, नसते वेगळी. हेच आहे स्ट्रॅटेजी, 2 वर्षानं करा, 3 वर्षानं करा, याच गोष्टीतून जा लागते. आणि ज्या गोष्टीतून तुम्ही जर आमच्या अनुभवातून जर शिकले तरच तुमचा फायदा आहे. नाही तर तुमचा अटेम्प्ट वाया जाणार आहे 100%. लक्षात घ्या. प्रश्न विचारणे स्वतःला, हेच सांगितलं, लॉजिक आहे का, PIQ आहे का. मग PIQ आहे, हे ॲनालिसिस आहे, तर चुकला कोण पाहिजे मग हे प्रश्न आहे ना पहिला. मग हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यानंतर सर्व स्टुडंट जवळ सेम बुक क्लास असतात पण मार्क वाढत नाही, आताच बोललो. कारण स्टडी मेथड आणि PIQ अप्रोच हा चेंज पाहिजे, त्यावेळेसच आपण पास करणार. त्यानंतर 10 पेज जर वाचले आपण तर आपल्याला वाटत आहे की हा टॉपिक संपला, बरोबर आहे, आणि आपल्याला समाधान वाटते की झालं. परंतु मार्क वाढते का नाही. म्हणून मी म्हटलं 1 पेज 1 मार्क, हे तुम्ही ऑलरेडी मी म्हटलेलं आहे. आपल्या सिरीजचंच नाव आहे 1 पेज 1 मार्क सिरीज, 1 मार्क फिक्स सिरीज. लक्षात घ्या. इझी क्वेश्चनमुळे प्रीज जात असते खरं. आपण आता जे मुलं राहिले असं काही मार्कानं कमी, तर त्यांना माहीत आहे की आणि जे जास्त मार्काने सुद्धा राहिले 15 ते 20, त्यांना माहीत आहे की सिली मिस्टेक झाला म्हणजे काय, PIQ चुकले, ॲनालिसिस चुकले, लॉजिक चुकलं, ह्याच गोष्टी आहे. आणि ह्या 3च गोष्टी जे मी म्हटलं तुम्हाला चौकट, या चौकटीतच चुका झालेल्या आहे तुमच्या. पहा एकदा तुम्ही, आणि त्या चौकटीत झाल्या तर रिझल्ट येत नाही. नाहीतर बस पेपर चेंज झाला पूर्ण, किंवा पेपर फॉर्मॅटच नव्हता, पेपर फाडच होता, टफ होता, टाईम मॅनेजमेंट. परंतु या गोष्टी नाही जमल्यामुळेच होत्या, लक्षात घ्या.
तुम्ही ते एक्सपेक्ट करायला पाहिजे. हा मी ते सोर्स टाकला ना त्याच्यावर तुम्हाला कळते की बा हो बा पेपर तर प्रश्न तर ऑलरेडी विचारले होते आयोगानं, मग आपण तिथं चुकलो, हे आपली गलती झाली. बाकीचे स्टुडंटले तर मार्क आहे 53 कट ऑफ झाला 53+, तर पोरं तर मार्क घेत आहे ना, मग आपण काय घेत नाही हा क्वेश्चन असला पाहिजे. नाही तर नुसतं कसं क्लास चालवण्यासाठी म्हणायचं पेपर चेंज झाला यानुसार तुम्ही करा, यानुसार काही फायदा नाही त्याचा. नुसतं तुम्ही क्लास लावसान बेनिफिट काहीच होणार नाही, कारण की आपल्याला कुठेतरी स्वतःचं आत्मचिंतन करावं लागणार. हां, आणि खरं म्हणजे मान्य करावं लागेल आपल्याला की बा हे चूक झाली, हे नाही होऊ द्यायची. त्यानंतर बा पेपर पॅटर्न चेंज झाला हेच सांगितलं नाही, सिली मिस्टेक PIQ आता चुका झाल्या तर तुम्हाला कसं टाईम भेटणार आहे, तिच्यात टाईम मॅनेजमेंट झाला नाही. हे बरोबर आहे. आत्ताच्या पेपरमध्ये PIQ ॲनालिसिस हे पाठच पाहिजे म्हटलं, कारण की पाठ असल्याशिवाय. आणि सर्वात स्ट्रॉंग काय माहिती आहे का, GS स्ट्रॉंग पाहिजे. GS जे टॉपिक आपण म्हटलेलं आहे ते स्ट्रॉंग असलं तर तुम्हाला कमी टाईम लागणार आहे पेपरमध्ये, नाही तर तुम्हाला टाईमच भेटणार नाही ना, कारण की तुम्ही ऑलरेडी जर क्वेश्चन या 3 गोष्टीवर येत असन आणि त्याच गोष्टी चुकत असन, आठवत नसेल तर काही फायदा नाही. म्हणून मी तर याच्यावर काढत असतो जास्त GSवर. हा लक्षात घ्या. त्यानंतर पहा सर्व बुक्स काही 21,000 वाचू नाही, हेच सांगितलं आत्ताच्या व्हिडिओमधून. सर्व बुक्स वाचायची नाही आहे, 21,000 बिन सर्व नाही, सिलेक्टिव्ह वाचायचा. कामगार संघटना वाचीन पण तू सिलेक्टिव्ह कोणते इम्पॉर्टंट आहे वाचणार तर तुम्हीच एवढेच प्रश्न, परंतु वाचण्याची पद्धत थोडी चेंज केली, टॉपिकनुसार चालले, सब टॉपिकनुसार. आयटक, कामगार वितरण सभा, कामगारचे वृत्तपत्र, त्याच्यानंतर कामगार संघटना, आणखी बरेच क्वेश्चन्स आहे ते नारायण मेघल लोखंडेवर प्रश्न आहे. त्यानंतर तुम्ही संस्था जी आहे कामगार संघटना त्याचा क्रम लावा, हे असे बरेच प्रश्न आहेत. ते तुम्ही काय करताय सब टॉपिकनुसार चालले, एक टॉपिक तो टॉपिक सण. जसं आता 371 वर प्रश्न आलता पहा आपल्याला, विशेष राज्य आहे ना, मग 371 ABCDF पर्यंत आहे, GH आहे. हा मग आपण काय करत असतो, हे का आलं याच्यावर प्रश्न आला आणि त्याच्याबद्दलची माहिती केली, म्हणजे तुम्ही तुकड्यात केली आणि प्रश्न त्याच्यावरच येते ABC 371 ABFC असं आहे की नाही. मग तुम्ही का केलं, PIQ मुळे. हे असंच जायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या. आणि एक प्रश्न तुम्हाला म्हटलं होतं, मग आदिवासी विकास कल्याण मंत्री आहे ना, एक प्रश्न असा जर आला तुम्हाला आता अनालिसिसचा की असं कोणतं राज्य आहे किंवा त्या राज्यात पूर्वी आदिविकास कल्याण मंत्री होता, परंतु 93वी घटना दुरुस्तीनं काढण्यात आलं. 93वी महत्त्वाची आहे, एकदा तुम्ही चेक कर जा. 93 आहे का 94, मला वाटते 93 आहे, पण एकदा तुम्ही चेक करा. ते आहे राज्य बिहार. असं विचारू शकते. म्हणून मी म्हटलं PIQचं ॲनालिसिस आणि हा अर्ध्या पेजची माहिती, हेच सांगायचा उद्देश आहे. तुम्ही एकदा पहा. त्यानंतर पहा प्रश्न कुठपर्यंत करायचे, तर मी हेच म्हटलेलं आहे, प्रश्न आपल्याला 21,000 मध्ये जे आहे, जे आपल्या हॉट टॉपिकमध्ये आहे पूर्ण करायचे. 20 वर्षाचे दिले असेल 20 वर्षाचे, कारण की आपल्याला काय करायचं आहे, मार्क घ्यायचे आहे. नाही तर बस कंबाईनचा अभ्यास करतात, ग्रुप Cचे प्रश्न पाहायचे का नाही, असं राज्यसेवाचे पाहायचे का नाही. अरे त्यांचा राष्ट्रपती आणि आपला राष्ट्रपती वेगळा आहे का नाही आहे. त्यांचा आयटक आपला आयटक वेगळा आहे का नाही आहे. मग साहजिक प्रश्न आहे की आपल्याला प्रश्न करायचे आहे, नाही की आपल्याला मार्क घ्यायचे आहे ना. ते प्रश्न कुठे भेटणार तुम्हाला, हे करणार हो. काही क्वेश्चन राज्यसेवेची इकडे झाले, कंबाईनची इकडे झाले, ग्रुप Cचे इकडे आले, असं झालेलं आहे. मेनचे प्रीला आले, प्रीचे मेसला आले, असं होते. म्हणून मी म्हटलं 21,000 मध्ये सर्व वाचायचं आहे, पण वाचायचं कसं आहे, PIQ ओरिएंटेड. त्यानंतर प्रश्न कुठपर्यंत, कोणताही सब्जेक्ट स्किप करायचा नाही. समजा स्किप करायचंच नाही, जे हार्ड वाटलं त्या मिनिमम मार्क घ्यायचा प्रयत्न करायचा, आणि जे सोपं आहे त्याच्यात मॅक्झिमम मार्क घ्यायचा. त्यानंतर कोणताही सब्जेक्ट जर ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली, तर मी 100% सांगतो तुमचे जवळपास 20 ते 30% मार्क वाढणारच आहे. जे 30वर आहे ते 50च्या वरच जाणार. आणि मी म्हणतो ना, जर तुम्ही एक 60 मार्क भेटते तुम्हाला, 60 आरामशी भेटते, ही स्ट्रॅटेजी फॉलो केली. कारण की मी याची लिस्ट टाकलेली आहे, आणि खास करून जे मी व्हिडिओ टाकलेली आहे PIQ सोर्स 2024, 25 आणि 26चा, ते पहा जे न्यू आहे. त्यानंतर PIQ ॲनालिसिस काय म्हणते तिचे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पहा. आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स सायन्सचे व्हिडिओ पहा. जे काहीच माहीत नाही ना त्याने ते व्हिडिओ पहा. डेली एक व्हिडिओ घ्यायचा, जी नोट्स काढायची बस. आणि इकॉनॉमिक्सचा घेतला, सायन्सचा एक, त्याने काय करते माहीत आहे का, ते का पहा म्हणतो मी बारंबार माहीत आहे का, तुम्हाला एक्झाममध्ये काय करायचं आहे म्हणजे या सब्जेक्टनुसार ते त्या सब्जेक्टनं करणार. तुम्ही इकॉनॉमिक्स सायन्सचे जर एक तरी टॉपिक रोज केला, एकच टॉपिक करा एक दिवस, आणि तुम्हाला तिथून काय कळते, मला दारिद्र्य तर जिंदगीत कळलं नाही, पण तिथं मला कळालं नेमकं काय वाचायचं आणि काय सोडायचं. राष्ट्रीय उत्पन्नावर काय करायचं ते तुम्हाला तिथं समजणार आहे. आणि त्याच्यावरच रिपीटिव्हली क्वेश्चन आहे. आणि जे आपण व्हिडिओ घेतले नाही, समजा इकॉनॉमिक्स सायन्सचे काही राहिले ना, ते आपण टाकू नंतर. त्याबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका. जे काही राहिले नाही 4-5 टॉपिक घेऊ आपण, ज्याच्यावर प्रश्न आहे, ज्याच्यावर
आपण घेतला नव्हता. समजा राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचणी आहे, आपण राष्ट्रीय उत्पन्न सर्व घेतलं होतं पण अडचणी घेतल्या नाही. कारण नाही घेतलं होतं ते राज्यसभेचा प्रश्न होता, परंतु आयोग आता विचारत आहे. मग आपण ते अडचणी घेऊ, स्टेट बोर्ड सहित घेऊ. तुम्ही काही करू नका, ते फक्त जे व्हिडिओ आहे ते करा आणि जे मी त्या व्हिडिओमध्ये अप्रोच सांगितला तेच फॉलो करा आणि त्याचनुसार इतिहास पॉलिटी करा. कारण मी ते काउंट करायला लावत आहो, तिथून तुमचा अप्रोच समजणार आहे कोणत्या सब्जेक्टला कसं पाहायचं. मोठा व्हिडिओ होईल. जर मेंटरशिप बॅचबद्दल जर काही तुम्हाला मी म्हटलं कमेंट करा नक्की. जर तुम्हाला वाटत असेल की बा मेंटरशिप बॅचबद्दल बा सरांनी घ्या, 30-40 मुलं झाले तर पाहू, आपण विचार करू आणि नक्कीच तुम्हाला हेल्पच होईल. आणि कसं असलं पाहिजे ते फॉर्मॅट ते मी सर्व सांगणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.